हरी काका, तुम्ही इथे? माझं जाऊ दे ग, पण तू इथं कशी काय? तू घरला जा बरं. तुम्ही इथे काय कळल्याशिवाय मी जाणार नाही हरी काका. पण तुला कसं समजावून सांगू पोरी? अगं मोठ्यांच्या गोष्टीमध्ये लहानांनी लक्ष घालू नये. अगं संतांनी सांगून ठेवले नाही का, ठेविले अनंते तैसेची राहावे. तू सांगितलेलं समजा म्या इथे बसून गिरवणार बरं का? गिरवतोय. विषय बदलू नका हरी काका. कोणाच्या सांगण्यामुळे तुम्ही नको तो धडा गिरवलात. अहो, मालकाच्या गाडीत बसा म्हटलं तरी अंग आक्रसून बसणार आहे तुम्ही. ती गाडी बेफाट चालवून ऍक्सिडेंट करणार. तुम्हाला गाडी चालवता येत नाही हरी काका. अगं म्हणून तर धडकलो ना म्या. मालकाची शिक्षा अंगावर घेणारे तुमच्यासारखे चाकर आहेत म्हणून ते सुटतील, पण सुधारणार नाहीत. त्यांच्या चुकांवरती पांघरून तुम्ही घालता आहातच, पण सुधारण्याचा रस्ता मात्र बंद करताय. अगं ती पोळ्या करणारी बाई आज आलीच नाही. तुला काही सांगून गेली होती का? पप्पा, तुम्ही असं का केलं? नाही, मी नाही काय सांगितलं तिला. पप्पा, मी हरी काकांबद्दल बोलतेय. हे बघ बेटा, तुला जे कळायचं होतं ते ऑलरेडी कळलेलं आहे. एकच काम कर, या विषयावर पुन्हा विचार करू नकोस, कळलं? पण पप्पा, हे बघ बेटा, सरदेशांचा एकंदरीत व्याप बघता त्यांच्या व्यवसायामध्ये, त्यांच्या घरामध्ये आकस्मिक काही घटना घडत असतात. त्यात प्रत्यक्ष गुंतलेल्या व्यक्तीपेक्षा माझ्यासारखी व्यक्ती जी हे सगळं काठावरून बघत असते, असे तंटे अलगदपणे सोडवू शकते. पण त्यासाठी प्रसंगी भलेबुरे मार्गही अवलंबून. आता भला मार्ग कुठला, बुरा मार्ग कुठला, याचं पुस्तकी उत्तराच्या पलीकडचं उत्तर समजणे इतकी मोठी झालेली नसते. तर या विषयावर वाद न घालणे योग्य. कुणाचंही नुकसान न करता तंटे सोडवणे माझी खासियत आहे. आणि सरदेसाईची किंमत जाणतात. आणि हरी काकांना सुद्धा त्यांच्या या अतिरिक्त सेवेचा योग्य मोबदला मिळणार आहे. कळलं ना? अरे आज तरी लेक्चरला बसूया आपण. नाही यार, यू गाइस कॅरी ऑन. मी जरा मुक्ताची वाट बघतोय. एक मिनिट, हे असं पोरींची वाट बघणं बंद कर. त्याला तुला डोळ्याचा नंबर चेक करतोयस, रोज आपली तिची वाट बघत असतो. एक काम कर, सरळ चष्मा बनवून घे, मोकळा हो. अरे आजकाल मुली स्मार्ट झाल्या आहेत. आपण आपले त्यांच्याकडे बघतो, आपल्याला वाटतं की ते आपल्याला लाईन देत आहेत. जवळ गेलं की हाऊ डेअर यू असं म्हणून डोळे वटारून बघणार आपल्याकडे. मी तर ठरवलंय बाबा, आई बाबा सांगतील त्या मुलीशी लग्न करायचं. एक मिनिट, तू नक्की कुठल्या मुलींविषयी बोलतोस? कम ऑन यार, मुक्ता इज नॉट दोज टाइप्स. There she comes. Hi. सॉरी, उशीर झाला. No, it's okay. कशासाठी बोलवलं होतंस मला? Anything special? का रे, मी तुला सहज बोलवू शकत नाही? नाही, म्हणजे असंच काही नाही. मी आपलं सहज विचारलं. बाय द वे, सागर कसा आहे? ओ सागर, ही इज फाईन, ॲब्सोल्युटली फाईन. आज काय एकदम सागर? नाही रे, सहजच. आणि हरी काका गावाला जाणार होते, गेले का? काही कल्पना नाही मला. मुक्ता, घरच्या लोकांची चौकशी करण्याकरता तुम्हाला इकडे वेट करायला लावलंस का? नाही रे, जाऊ दे. मी निघू का आता? अगं निघू काय? तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं ना? नंतर बोलूया ना. अगं नंतर कधी बोलणार? नंतर बोलूया. मुक्ता असं, अगं मुक्ता असं काय करतेस? अगं तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं ना?
मुक्ता मुक्ता अगं असं काय करतेस? मुक्ता थांब ना, तुला काहीतरी बोलायचं होतं ना मुक्ता. यू नो व्हॉट, शी इज डिफरंट. हो ती वेगळी आहे सगळ्यांपेक्षा. किसका है ये तुमको इंतजार मैं हूँ. आपण लेक्चरला जाऊया. चला आता लेक्चरला जाऊया. तू येतोयस का थांबतोयस इथेच? नाही कारण ती येईल ना कदाचित परत. शी इज डिफरंट. तू इथेच थांब तू. आम्ही लेक्चरला जाऊन येतो. शी इज डिफरंट. ते मेन आहे. आता लेक्चरला जाऊया. चला. अग बग 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 सख्या कसा गुबु गुबु वाजतय. बग 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 सख्या कसा गुबु गुबु वाजतय. बग बग अग सख्या कसा गुबु गुबु वाजतय. जीवा तुला एक बातमी सांगू. असं कस काय घडलं ग? काय कसं काय घडलं? नाही एकदम बातमी सांगायची म्हणलीस म्हणून म्हणलं. बावळटच हायस. तसली बातमी नाही. माझ्या मावशीनं मला अर्जंट मध्ये गावाला बोलवलं हाय. सिरियस झाली काय मावशी तुझी? हे मेल्या, माझ्या मावशीच्या जीवावर कार उठलास येड्या. तिच्या मनात माझं जुळवून द्यायचं हाय. निर्लज्जा आ? बेशरम. आ? काय वय काय तुझ्या मावशीचं? आता 50, 60, 70 असेल की. अगं एवढ्या धगुरडीला दुसरा काय उद्योग नाही का? काय तुझ्या सारख्या तरण्याच्या पुरींचं जुळवत बसली काय? मॅरेज ब्युरो काढला काय तिने तुझ्या सारख्या न खापणाऱ्या पुरींसाठी? न खपणारी? अरे कुणाचं खपवून न घेणारी बोल. मावशी म्हणत होती तुला इकडे लई डिमांड हाय. 4 पोरांचे बाप थांबलेत तुझ्यासाठी. आता ह्या वयात तुला पोरांचे बापच मिळते ना, दुसरं काय? 4 पोरांचे बाप थांबलेत ते त्यांच्या पोरांचं माझ्या संगत लगीन लावून देण्यासाठी. असं? मग लक्ष्मी हं, पण तुझं लगीन जमलं ना हं. तर फार बरं होईल. रखमा काकू पण हेच म्हणत होती. अगं कॉन्फिडन्सच वाढल घोडणाऱ्यांचा. तुझ्या सारखीच जमलंय म्हणल्यावर त्यांचं काय अवघड आहे असं वाटन त्यांना. आता चेष्टा करतोयस पण एकदा माझं लगीन होऊन मी गेले ना की बसशील रडत. रडणारच आहे मी, मनापासून रडणार आहे. पण जो तुझ्या संग लगीन करीन त्याच्यासाठी रडणार आहे. असं मग कशाला एवढा माझ्या माग माग फिरत असतोस? कोण? तू. मी? मग तुझ्या वय माग मग फिरतो. आ? कसं आहे तुझं लग्न जमत नाही या फ्रस्ट्रेशन पोटी तू एखाद्या दिवशी चटकन जीव देशील का काय अशी मला भीती वाटते. म्हणून तुझ्यावर सारखी बारकाईनं नजर असते माझी, बाकी काही नाही. आता काही विचार नाही ना तुझा? कसला? जीव देण्याचा. अग बग 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 सखे कसा गुबू गुबू वाजतय. कुणालाच माझं लगीन जमल्याचा आनंद नाही. देवा या लक्ष्मीला एक नवकोट नारायण नाही पण दरिद्री नारायण तरी भेटू दे. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली जगाची विठ्ठला. काकू मुक्ता तू काय ग? कशा आहात? मी बरी आहे. तू कशी आहेस ते सांग. मी नाराज आहे तुमच्यावर. नाराज? आणि ते कशा पाहिजे ग? काकू हरी काकांना काय गरज होती? तुझ्या हरी काकाला गरज होती का नव्हती हा सवालच उठत नाही बघ. अगं जी माणसं हर वक्ताला आपली गरज भागवतात त्यांच्यावर असा प्रसंग आल्यानंतर त्यांची गरज भागवण्यात कसला आलाय मान अपमान? उलट सन्मानच आहे त्यो. मला वाटलंच होतं तुम्ही तक्रारीचा एक सुद्धा सूर काढणार नाही. ते तक्रार? आणि तक्रार कोणाबद्दल ग? आणि कशाची? ह्यासनी कुठं एवढी जन्मठेप झाली आहे? येतील की एवढ्यातच सुटून. आणि मी रोज जातेच की तेसनी भेटायला. हा आता तक्रार असलीच तर 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 ती आमच्या पोराची असेल बघ. सारखा मागे लागलाय ही चाकरी सोडा आणि माझ्या बरोबर चला. मी कामधंदा शोधतो. कशाला दुसऱ्यांच्या ओझ्याखाली राहत आहे उपकाराच्या? बरोबरच आहे त्याचं. कधी येणार आहे तो? नको ग बाय. अगं तो इथं येऊ नये म्हणून मी देवाकडे प्रार्थना करते. तो जर इथं आला ना तर तमाशा झालाच म्हणून समज तू.
काकू, हरी काका आणि तुम्ही स्वतःच्या मुलाचं न ऐकता मालकाच्या मुलासाठी किती करताय, पण त्या मुलाला त्याची जरा तरी जाणीव आहे? मुक्ता, तुझ्या हरी काका सारखं म्हणायच्या, रकमे आपण पूजा करत राहायची बघ, प्रसादाची अपेक्षा अजिबात करायची नाही. प्रसाद मिळाला तर त्यात आनंद मानावा आणि नाहीच मिळाला तर दुःख बी मानू नये. तो हॉस्पिटलातला बाबा एकदा बरा झाला ना तर लय उपकार होतील बघ परमेश्वराचे. काकू, डॉक्टर पंडित डॉक्टर डॉक्टर साहेब नमस्कार. डॉक्टर नमस्कार. डॉक्टर, मी निरंजन देसाईची बायको, स्पेशल वॉर्डात आहेत ना त्यांची बायको. यांना आराम कधी पडायचा डॉक्टर? पुन्हा कामावर जावं लागतील ना? आणखी किती दिवस लागतील हो? अशी अंथरून धरून बसायची वेळ यांच्यावर आली तर? हे पहा, आमचे सगळे प्रयत्न चालू आहेत, पण 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 काय डॉक्टर? हे पहा, मी काय सांगतो ते मन घट्ट करा आणि ऐका. त्यांचा आता फक्त श्वास चालू आहे, बाकी सगळं मिळून एक गोळा झालाय. हे पहा बाई, रडू नका. आपण सगळे प्रयत्न केलेलेच आहेत, पण देवाच्या मनातच काही वेगळं असेल तिथे सर्व आपले उपाय थकतात. पाहूया काय करायचं ते. निसंतान होईल रे तुझ्या खानदानाचं गाडीवाल्या. गरिबीचा शाप आहे तुला, तू सुखानं नाही जगणार. शाप आहे माझा लेकुरवाळीचा. ए सागर, देख कैसी. शिट मॅन, सही आहे रे. सही म्हणजे तिच्यासारखी दुसरी मिळणं शक्यच नाही. अरे अरे ही असेल ना तर दुसरी कशाला पाहिजे? अरे पण विचार कर, हीच अशी आहे म्हणल्यावर किती पैसे खर्च करायला लावेल? लाखांमध्ये. अरे पैशाचं सोड रे, ही मिळाली ना आता पैसा काय चीज आहे? बॉस, लाखांचा प्रश्न आहे, लाखांचा. वेडायच काय तू? लाखाचा प्रश्न. पैसे करताना विचार नाही करायचा, समजलं ना? आणि तू विचार कर की हिला तुला सोडायचं आहे की नाही ते. विजय बघू रे, पोरगी आहे का? कार आहे. तुला काय वाटलं? मला वाटलं आपली मॉडेल कॉलेजची. तुझ्या ना मनातच वाईट भरलाय बाकी. तिच्यावर कोण एवढा पैसा खर्च करेल? अरे मला वाटतं आपल्या पक्याला आवडते ती. ते पक्या, जरा बघ ना आपलं काही मॉन्सूनचं सेल वेल आहे की नाही काय? अरे विचार ना, लागेल क्लूबमध्ये लॉटरी. अरे म्हणून ना मला या पोरी आवडतच नाही. आता पैसा दाखवला ना की लागतात नाचायला. बरोबर बोललास. अरे शाळेत होती एक, हो तिला माहिती ना आपलं खानदान. चांदीच्या ताटात आयतं नाव घालून मिळेल म्हणून लागली मागे. जबरदस्त हॉटेल इकडे तिकडे फिरली माझ्या बरोबर. अरे दुनियाला सांगत फिरायची सागर इज मॅड आफ्टर मी. मग काय, जाऊन असला डोस दिलाय ना तिला, तर तिने जाऊन प्रिन्सिपलकडेच माझी कंप्लेंट करून टाकली. प्रिन्सिपल, मी म्हणालोच प्रिन्सिपल सरांना की असली रद्दड पायपुसली पण ठेवत नाही आम्ही. अरे तर भडकले आणि मला ओरडायला लागले, माइंड युअर लँग्वेज वगैरे. तेव्हापासून बाबा पोरींपासून चारच लांबच आपण. हे चल ना, आपण इकडे काय करतोय? चल ना जाऊया. कुठे? डान्स बारला. 12 महिने जाऊन डान्स करू. मला ना आपण म्हणजे कसं वाटतं माहितीये? कंपाऊंडच्या भिंती पडलेल्या, पण गेट आणि कुलूप गंज उभं असतं ना तसं वाटायला लागलं. म्हणजे म्हणायला इस्टेटीत हिस्सा आहे, पण तो फक्त कागदावर. आणि मोठ्यांचे मोठे चिरंजीव तो असा काय उधळताय की आपल्या म्हातारपणात आपल्याला फक्त आकडेच दिसणार आहेत कागदावर. दिवाकर, तुम्हाला मी सांगते, मला ना सागरचं लक्षण काही ठीक दिसत नाही. त्यापेक्षा आपण सरळ वाटणी मागूया आणि वेगळे होऊ. मेघना, तुला काय वाटतं? ही सगळी उधळपट्टी बघून मला आनंद वाटतोय. मी वाटणी मागितली तर मी वाईट ठरेल, घर फोडणार. दादा आणि वहिनींनी सागरच्या वागण्यावरती कितीही पांघरून घालू दे, मा त्याच्यावरती पायबंद आणते. मला ना मानचं काही सांगू नका. किती झालं तरी सागर हा त्यांचा पहिला नातू आहे. त्याच्या चुकांवर पांघरून घालायला त्या देखील आजी म्हणून बळी पडते. नाही, मा त्या बाबतीत खूप कडक आहे. असला नालायकपणा त्या खपवून नाही. खरं तर दादानी ह्या गोष्टीकडे नीट लक्ष दिलं तर ह्या गोष्टी मानपर्यंत नेण्याची वेळच येणार नाही.
दादाला कामात इंटरेस्टच नाही. त्यांचा इंटरेस्ट फक्त संध्याकाळी, ते त्या घरी. हल्ली तर काय अगदी रतीब घातल्यासारखं. माझा दादा येतो तेव्हा त्याच्याविषयी बोलताना जरा सांभाळून बोल, हेच ना. हा ठीक आहे. हे बघा दिवाकर, शालिनी वहिनी ते चालवून घेतात, सांभाळून घेतात, ठीक आहे. तुम्ही धाकटे म्हणून दुर्लक्ष कराल, पण मी मात्र बोलणारा. उगीच ते अपराध पोटात घ्या आणि पोट खराब करा, सांगितलंय कुणी? या सगळ्यावरती अक्षर इलाज आहेत मा, पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावरती गेल्या तर ना. अहो, मग हे सत्कार्य तुम्हीच का नाही करत? नाहीतरी घरातला वडीलधारा म्हणून सागरचा थोबाड फोडण्याचा अधिकार आहे तुम्हाला. हो, पण मेघना, मी लहान भाऊ आहे हे विसरून नाही चालणार. ठीक आहे, मग आता हे सगळं तुम्ही माझ्यावरच सोड. नाहीतरी फटकळ म्हणून माझी ख्याती आहेच ना, त्यात थोडी आणखीन वाढ होईल इतकंच. म्हणजे जाग आली. का बरं नाही? नाही, बरं आहे, पण स्वप्न पडलं. स्वप्न पडलं म्हणजे झोप लागली होती. फार वाईट स्वप्न होतं सागर बद्दल. त्यांनी कधी काही चांगलं केलं असेल तर चांगली स्वप्न पडतील ना. एरवी त्याची काळजी करता, झोपेत कशाला? पण हे भयानक स्वप्न होतं. मला तर अजूनही भीती वाटते. पडा, म्हणजे हळूहळू झोप लागेल. अहो, तुम्ही जरा लक्ष द्या ना सागरकडे. तुम्ही जरा बोललात तर धाक वाटेल त्याला. मासाहेब सुद्धा हल्ली वैतागून गेले. तो येतो मी. अहो, आता काय? आजचा दिवस नाही गेला तिकडे तर नाही चालणार. आम्ही कुठे जायचं, कधी जायचं हे आमचं आम्ही ठरवू. झोप लागेल नाही तर लक्ष्मीबाईला बोलून घ्या.